कुपवाड MIDC पोलिसांची मोठी कारवाई. 7 जण जुगार खेळताना रंगेहात पकडले. 3.4 लाखांचा मुद्देमाल जप्त. सांगलीच्या कुपवाड MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून 7 जणांना रंगेहात पकडले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 जून रोजी रात्री 8 वाजता शांत कॉलनी कुपवाड येथे सुजित माने याच्या राहत्या घराशेजारील बंद पत्र्याच्या शेडमध्ये हा जुगार सुरू होता. पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मोहिते यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली. आरोपी सुजित विलास माने वय 32 शांत कॉलनी कुपवाड, तौफिक मुबारक मुल्ला वय 26 मंगलमूर्ती कॉलनी कुपवाड, आदर्श पोपट होवाड वय 25 मंगलमूर्ती कॉलनी कुपवाड, दिग्विजय राजाराम पाटील वय 39 बुधगाव मिरज, निलेश किरण पाटील वय 19 आनंदनगर कुपवाड, इरफान मुसा मुल्ला वय 33 वसंतनगर कुपवाड, केरबा बापू मेटकरी वय 28 सिद्धनाथ कॉलनी कुपवाड. हे खुर्चीवर बसून 3 पत्ती जुगार खेळत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून पत्ते, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण 3,40,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 3 आणि 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना BNSS कलम 35(3) नुसार नोटीस बजावण्यात आली आहे. MIDC पोलीस अधिक तपास करत आहेत.